नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींवर विश्वास असतो, पण जेव्हा आयुष्यामध्ये संकटे येतात आणि त्या संकटांना अर्थ सापडत नाही तेव्हा मन गोंधळते. प्रश्न मार्गी लागत नाहीत, उत्तरे मिळत नाहीत. प्रयत्न करूनही परिस्थिती तशीच राहते आणि इथूनच विश्वास डगमगू लागतो. हे सगळे का होते आहे? इतकी प्रार्थना करूनही मार्ग का दिसत नाही? असे प्रश्न मनात फिरू लागतात. अशा वेळेला आपल्या अपेक्षा तुटतात, म्हणून आपण दुखावतो. कारण आपण समजतो की संकट आले की मार्ग लगेच दिसेल, पण जेव्हा मार्गच धूसर होतो तेव्हा स्वामींवरचा विश्वासही धूसर वाटतो. आणि हीच आपल्या भक्तीची खरी परीक्षा असते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की जेव्हा स्वामींवरचा विश्वास डगमगू लागतो तेव्हा आपण काय करावे. सर्वप्रथम स्वतःला दोष देणे थांबावे. स्वामींवरचा विश्वास डळमळीत झाला की सर्वात आधी आपण स्वतःलाच दोष देतो की माझी भक्ती कमी पडली, माझा विश्वासच कमजोर आहे, मी खरा भक्त नाही, असे विचार मनात येतात. पण आपण संवेदनशील आहोत म्हणूनच असे विचार मनात येतात. त्यामुळे स्वतःला दोष देणे थांबावे, कारण दोष दिल्याने उत्तरे मिळत नाहीत, उलट मन अजून जड होते. स्वामी आपल्याकडून परिपूर्णता नाही तर प्रामाणिकपणा अपेक्षित ठेवतात. मन थकले असेल, गोंधळलेले असेल तरीही ते स्वीकारणे हीच खरी भक्ती आहे. स्वतःशी कठोर न होता स्वतःला समजून घेणे, इथूनच स्वामींवरचा विश्वास हळूहळू पुन्हा स्थिर होऊ लागतो. मनामध्ये शंका येते, प्रश्न येतात, थकवा येतो, हे सगळे स्वाभाविक आहे. त्यामुळे स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घ्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना दोष देऊ नये आणि स्वामींबरोबर अबोला धरू नये. काही वेळेला संकट आले की नकळत आपण स्वामींनाच दोष द्यायला लागतो की स्वामी असते तर असे झाले नसते, ते ऐकतच नाहीत. पण हा दोष स्वामींचा नसतो, तो आपल्या वेदनेचा आवाज असतो. अशा वेळेला स्वामींवर राग काढण्यापेक्षा संवाद साधावा. बोलणे थांबवले की अंतर वाढते. स्वामींना सुंदर शब्दांची गरज नसते, खरे मन पुरेसे असते. स्वामी आज मन खूप दुखले आहे, विश्वास डगमगू लागला आहे, एवढे बोलणेही नाते टिकवून ठेवते. त्यामुळे दोष देणे थांबावे आणि संवाद सुरू ठेवावा. अनेक भक्त म्हणतात की विश्वास डळमळीत झाला की स्वामींशी बोलावेसेच वाटत नाही, पण हेच तेव्हा सर्वात महत्त्वाचे असते. स्वामींना मोठी पूजा, मोठे मंत्र नकोत. स्वामी आज मन साथ देत नाही, पण मला सांभाळून घ्या, एवढे बोलणे ही खरी भक्तीच असते. जेव्हा विश्वास डगमगतो तेव्हा मोठे निर्णय घेऊ नये. अशा अवस्थेमध्ये मन गोंधळलेले, दुखावलेले आणि थकलेले असते. अशा अवस्थेत घेतलेला निर्णय हा श्रद्धेतून नाही तर वेदनेतून घेतला जातो. सगळे सोडून द्यावे, मार्ग बदलावा असे विचार येतात. पण हा काळ बदलाचा नसतो, थांबण्याचा असतो. स्वामी अनेकदा निर्णय नाही तर संयम शिकवतात. मन थोडे शांत झाले की परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलते. म्हणूनच या काळामध्ये स्वतःला वेळ द्यावा, शांत राहावे आणि कोणताही टोकाचा निर्णय घेणे टाळावे. अनेक जण अशा काळामध्ये भक्ती सोडणे, मार्ग बदलणे, सगळे थांबवणे असे निर्णय घेतात. स्वामी अनेकदा आपल्याला थांबवतात कारण आपण आतून गोंधळलेले असतो. मन शांत झाल्यावरच दिशा स्पष्ट होते. लक्षात घ्या की या थांबण्यातही स्वामींचीच कृपा काम करत असते. स्वामींवर विश्वास डगमगला तरी सेवा किंवा नामस्मरण सोडू नये. मन नसेल तरी थोडे तरी नाम घ्या. भाव येत नाहीत म्हणून थांबू नका. एक वेळ नाव घ्या, एखाद्याला मदत करा, एवढेच पुरेसे असते. या काळामध्ये मोठी भक्ती जमत नाही, पण साधे सातत्यही खूप महत्त्वाचे असते. मन शांत होईपर्यंत हीच गोष्ट आपल्याला धरून ठेवते. हळूहळू गोंधळ कमी होतो आणि विश्वास पुन्हा आपोआप स्थिर होऊ लागतो. स्वामींवरचा विश्वास डगमगला तरी जुने अनुभव आठवा. कधीतरी अडचणीतून स्वामींनी बाहेर काढले होते, कधी मन अचानक शांत केले होते, कधी मार्ग दाखवला होता. हे क्षण विसरू नये. त्यावेळेलाही आपण असेच गोंधळलेले होतो, पण स्वामी सोबतच होते. आज परिस्थिती वेगळी आहे म्हणून स्वामी बदलले असे नाही. अनुभव आठवल्याने मनाला आधार मिळतो. तेव्हा स्वामींनी सोडून दिले नाही आणि आजही सोडणार नाहीत, ही आठवणच या काळामध्ये विश्वासाला धरून ठेवते. स्वामींचे काम एकदाच होत नाही तर ते सतत चालू असते. फक्त प्रत्येक वेळेला आपल्याला ते लगेच दिसेलच असे नाही. स्वामींवरचा विश्वास ही फक्त एक भावना नाही तर एक नाते आहे. स्वामींशी नाते असले की त्यामध्ये राग, शंका, थकवा सगळे येते. त्यामुळे नाते तोडायचे नसते, त्यातूनच पुढे जायचे असते. प्रश्न असले तरी चालतात, मन दुखावलेले असेल तरी चालते, कारण स्वामींशी नाते असेल तर गप्प बसून ही साथ तुटत नाही. नाते टिकवले की भावना पुन्हा हळूहळू आपोआप जाग्या होतात. सुरुवातीचा विश्वास हा अपेक्षांवर उभा असतो. हे झाले पाहिजे, ते मिळाले पाहिजे, पण स्वामी हळूहळू अपेक्षांपलीकडे नेतात. जेव्हा विश्वास डगमगतो तेव्हा तो कोसळत नसतो तर बदलत असतो. स्वामी लगेच उत्तर देत नाहीत,
तेव्हा वाटते की कदाचित ते दूर गेले असेल, पण स्वामी कधीही दूर जात नाहीत. कधीकधी उत्तर उशिरा मिळते, कारण योग्य वेळ आलेली नसते. स्वामींवरचा विश्वास डगमगणे हा अपयशाचा नाही, तर परिपक्वतेचा टप्पा असतो. संकटे येतात, प्रश्न सुटत नाहीत, मन थकून जाते. अशा वेळेला विश्वास हलतो, पण हा क्षण पळून जाण्याचा नसतो, तर थांबून समजून घेण्याचा असतो. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नये, स्वामींनाही दोष देऊ नका. संवाद थांबवू नये, सेवा नामस्मरण सोडू नये, मोठे निर्णय टाळावे, जुने अनुभव आठवावे आणि मनाला वेळ द्यावा. स्वामी आपल्यापासून दूर जात नाहीत, कधीकधी ते आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवत असतात. कठीण काळही जाईल, पण या काळातून आपला विश्वास अधिक शांत आणि मजबूत होतो. स्वामींवरचा विश्वास म्हणजे कठीण काळातही आपले नाते घट्ट टिकून ठेवणे. स्वामी कधीही दूर जात नाहीत, तर ते आपल्याला अधिक शांत आणि समजूतदार बनवत असतात. स्वामींवरचा विश्वास डगमगतो तेव्हा घाबरू नका. हा शेवट नसतो, तर मधला टप्पा असतो, जिथे भक्ती अधिक खोल आणि प्रगल्भ होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींवरचा विश्वास डगमगला की आपण काय करावे. तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.